मित्रांनो, लग्न करणं हे खरंच गरजेचं आहे का? म्हणजे ह्या समाजानं आपला ब्रेन वॉश का केलेला असतो लहानपणापासून, की लग्न करणं गरजेचं आहे. जसं आपण लहान असतो, आपलं जे मन असतं ते एकदम साफ असतं, त्याच्यामध्ये काहीच भरलेलं नसतं. ना आठवणी असतात, ना जास्त दुःख असतं, ना सुख असतं. एकदम आपण मोकळे असतो. मग त्याच्यामध्ये हा समाज असं का बसवतो की तुला शाळेत जावं लागेल, शाळेत गेल्यावरती तुझं एक वय होईल, तुला नोकरी करावी लागेल, पैसे कमवावे लागतील आणि तुझं लग्न होईल आणि तुला मुलाला जन्म द्यावं लागेल. आणि जेव्हा तू मुलाला जन्म देशील त्यांचा सांभाळसुद्धा तुलाच करावं लागेल आणि तुझ्या जी बायको आहे तिची जबाबदारी, तुझ्या कुटुंबाची जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल. त्यांच्या सुखादुःखात तुलाच लढावं लागेल. म्हणजे असं का असतं मला हे समजत नाही. आणि हे आजपासून नाही चाललेलं, हे पिढीनपिढी दर पिढी चाललेलं आहे. पण याच्यावरती काही फिलॉसॉफरनी, तत्त्वज्ञानाने प्रश्न विचारले, खरंच हे गरजेचं आहे का? म्हणजे आपण जो विचार करतो तो असतो समाजांच्या धारणा आणि आपल्या मनामध्ये जमा झालेल्या लहानपणापासून धारणा. पण एक असतं तर्कशास्त्र, तर्काने विचार करणं. काही लोकांनी केला तर्काने विचार, जसं की आर्थर शॉपनहावर आणि रिचर्ड डॉकिन्स यांनी म्हटलेलं आहे की लग्न करणं हे गरजेचं नाही, तर ती इच्छा असते आणि ती आपल्याकडनं करून घेते, कारण ती जी इच्छा असते तिला रिप्रोडक्शन पाहिजे असतं. त्याच्यामुळं हा समाज, हे लोक त्या DNA चे एजंट असतात आणि DNA ला पुढची कॉपी पाहिजे असते. हेच एक कडू सत्य आहे.